तर अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी लोकशाही भवनात मतमोजणी करण्यात येणार आहे आणि एकाच वेळी 108 टेबलांवरती मतमोजणी होणार आहे। अमरावती लोकसभेसाठी 63.67% मतदान झालं आणि 11,69,121 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। काउंटिंग सेंटरवर आपण 4 स्तरीय बंदोबस्त लावलेला आहे। ऑलरेडी 3 स्तरीय बंदोबस्त सध्या सुरू आहे। पण उद्याच्या दिवशी जो बाहेरचा बंदोबस्त आहे, रोडवर बंदोबस्त आहे, ट्रॅफिक डायव्हर्शन केलेलं आहे आणि सर्व या ठिकाणी येणारे उमेदवारचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे या ठिकाणी येणारे सरकारी कर्मचारी जे काउंटिंगसाठी येत आहेत, या सर्वांचं सुद्धा ओळखपत्र असल्याशिवाय कोणी येऊ नये अशी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आणि ओळखपत्रासह आल्यावर सर्वांची चेकिंग सुद्धा करण्यात येईल। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सोलापुरात मतमोजणी होणार आहे। सोलापुरातल्या रामवाडी गोदामात मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात होईल। सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 27 मतमोजणीच्या फेऱ्या होणार असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाची उद्या मतमोजणी होणार आहे। सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत ते रामवाडी गोदाम आहे। या ठिकाणी सध्या सोलापुरातील 7 मे रोजी नंतर जे काही मतदान झालेले आहे त्या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान पेटी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। पाहायला गेलं तर मतमोजणीची जी काही 8 वाजल्यापासून पोस्टल मतदानाने मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्याच पद्धतीने जे मतमोजणीचे निकाल आहेत ते दुपारी वेळेनुसार जे हातात येतील। मात्र सध्या तरी उद्याचा जो काही मतमोजणीचा दिवस आहे ते प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे। सुमारे या जे गोडाऊन आहे त्या या ठिकाणाहून सुमारे 1 ते 1.5 किलोमीटरचे जे अंतर आहे ते पोलिसांनी त्याच पद्धतीची सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना आत प्रवेश दिला जाणार नाही। मात्र जी मतमोजणी 8 वाजता सुरू होणार आहे त्याची उत्सुकता आता मात्र सर्वत्र दिसून येत आहे। कॅमेरामन अनिल कांबळे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।